उन्हाळ्यातील वैशाख महिन्यामध्ये अत्यंत रखरखणारं ऊन हे शरीराची लाहीलाही करणारं असतं आणि त्यानंतर ज्यावेळेला ज्येष्ठ महिना येतो आणि त्यावेळेला आपल्याकडे पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतरून आजपर्यंत अनेक फुलांची अनेक प्रकारची अत्तरं आपल्याला मिळतात, परंतु आजपर्यंत कुणीही कितीही मोठा शास्त्रज्ञ झाला तरी देखील त्याने त्या मातीचा गंध आजपर्यंत निर्माण करू शकला नाही. कारण हा मृदुगंध हेच साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि याचंच वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतायत, पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिरबुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ. भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अर्जुना, या पृथ्वीमध्ये जो मृदुगंध आहे तो अत्यंत पवित्र असा गंध हा मीच आहे. आणि अग्नीमध्ये असणारं जे तेज आहे ते तेज देखील मीच आहे. शरीरामध्ये असणारं जे बल आहे ते बल सुद्धा मीच आहे. आणि तपस्व्यांमध्ये जे तप आहे त्या तपाचं तेज आहे ते देखील मीच आहे. कारण सत्व रज आणि गुण याचं वर्णन करण्यापूर्वीच भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतायत की आपल्या शरीरामध्ये आपण ज्या ज्या प्रकारचे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमध्ये बुद्धी, मन आणि अहंकार याचं अस्तित्व मात्र डोळ्याने दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे हा मृदुगंध देखील आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाही. तर काय, पण प्रत्येक लाकडामध्ये अग्नी हा असतोच. तो अग्नी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. अगदी त्याप्रमाणे परा या शक्तीने प्रत्येक शरीरामध्ये भगवान श्रीकृष्ण विष्णू हे निरंतर वास्तव्य करतात. त्यालाच प्रणव म्हणलेला आहे, त्यालाच ओंकार स्वरूप म्हणलेलं आहे. वेदांनी त्यांचं अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे. आणि याच शक्तीने भगवान श्रीकृष्ण या चराचर सृष्टीमध्ये आहेत याचं वर्णन ते करत आहेत. मग अजन्मा असणारे भगवान श्रीकृष्ण यांनी पुन्हा जन्म घेतला, याचं कारण काय? तर जे जे अनेक प्रकारचे अवतार आपल्याकडे होऊन गेले ते भगवान श्रीराम असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान बुद्ध असतील, या प्रत्येक कार्यामध्ये जीवनामध्ये त्यांचं जीवन कार्य ठरलेलं होतं. अगदी त्याचप्रमाणे पृथ्वीवरती येणारा जो कलियुग आहे या कलियुगामध्ये मनुष्य प्राणीमात्रामध्ये त्याच्या बुद्धीचाच नाश होणारा आहे. कारण भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगतायत की मनुष्याच्या बुद्धीमध्ये जे तेज आहे, बल आहे ते देखील मीच आहे. परंतु जर त्याचं आपण अस्तित्व जाणून घेतलं नाही आणि त्याची ओळखच पटवून घेतली नाही तर तेज आणि बल आपल्या जवळ असून देखील आपल्याला ओळखता येत नाही. ते तेज आणि बल अन्य दुसरं काही नसून साक्षात भगवान श्रीकृष्णच आहे. त्यांची ती परा आणि अपरा ही शक्ती आपलं जीवन चालवत आहे. आपल्या जन्माच्या पूर्वी देखील त्यांनीच आपल्याला ती शक्ती दिली होती. जन्म झाल्यानंतर देखील तेच आपलं त्या शक्तीने संवर्धन करतायत, पालन पोषण करतायत. आणि इतकंच काय, पण आपल्या शरीरातनं प्राण निघून गेल्यानंतरून जे अचेतन शरीर राहील ते अचेतन शरीर सुद्धा भगवान श्रीकृष्णच आहेत. कारण ते त्यांच्यातच पुन्हा विलीन होऊन जाणार आहे. अत्यंत सुंदर असं वर्णन भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकांमध्ये केलेलं आहे. पुढीलही श्लोकामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांबद्दल सांगतायत. त्याचं सार, त्याचं चिंतन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.